मंडळी, आज आपण आलो आहोत कोकणातील आणखीन एका निसर्गरम्य ठिकाणी मुरुड जंजिरा. मुरुड जंजिरा तालुक्यातील सुंदर आणि शांत गारंबी गाव हे समुद्र किनाऱ्याजवळ वसलेलं एक छोटंसं गाव आहे. अत्यंत रम्य कोकणी गाव आहे. इथे नारळी, सुपारी आणि आंब्याच्या बागा आहेत. हे जे नारळ, सुपारी आणि आंब्याच्या बागांनी वेढलेले गाव आहे, पर्यटकांना खऱ्या कोकणी संस्कृतीचा अनुभव देतं. येथे नीरव शांतता आहे, स्वच्छ हवा आहे आणि हिरवाई मनाला खूपच प्रसन्न करणारी आहे. जवळच इथे मुरुड जंजिरा किल्लासुद्धा आहे. भारतातील सर्वात मजबूत जलदुर्ग हा किल्ला मानला जातो. अनेक मराठा आणि परकीय आक्रमणानंतरही हा किल्ला अजिंक्य राहिला, त्यामुळे इतिहासात त्याचे विशेष स्थानसुद्धा आहे. हा जो परिसर आहे गारंबीचा, हा शांतता इथे आहे. आजूबाजूची लोक, पर्यटक इथे फार कमी येतात. जेवणाची वगैरे व्यवस्था जर करायची असेल तर ती आपल्याला घरूनच करून घेऊन यावं लागेल. पण जर तुम्हाला शहराच्या गोंगाटापासून दूर जाऊन शांत आणि सुंदर निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर मुरुड जंजिराजवळील गारंबी गाव एक उत्तम ठिकाण आहे. बघा, छान पाणी आहे. समुद्रकिनारा जवळ असला तरीसुद्धा इथे गोडं पाणी आहे. हेच पाणी मुरुड जंजिरा पूर्ण गावात वापरलं जातं. मुरुड ST डेपोपासून गारंबी गावचं अंतर साधारणतः 3 ते 4 किलोमीटर आहे. वाहनानं किंवा रिक्षाने सुद्धा 10 ते 15 मिनटात आपण इथे सहज येऊ शकतो. सगळा रस्ता आहे तो समुद्र किनाऱ्यालगत आणि नारळ सुपारीच्या बागामधून जात असल्यामुळे प्रवासही खूप सुखद वाटतो आपल्याला. मुंबईसारख्या धकाधकीच्या जीवनातून तिथे जीवन जगल्यानंतर अशा शांत आणि सुंदर ठिकाणी जर तुम्ही आलात, काही क्षण विसावला तिथे, तर खरोखर मनाला खूप शांतता लाभते. सर्व काही विसरायला लागतं. ह्या गारंबी गावात या ठिकाणी काही ठिकाणी नैसर्गिक पाण्याचे झरे आढळतात. कोकणातील डोंगररांगा आणि खडकाळ जमिनीमुळे जमिनीतून स्वच्छ आणि थंड पाणी बाहेर येतं. स्थानिक लोक या झऱ्याचं पाणी पिण्यासाठी आणि दैनंदिन वापरासाठी वापरतात. या झऱ्यामुळे परिसर नेहमी हिरवागार आणि थंडावा देणारा असतो. पावसाळ्यानंतर तर या झऱ्याचा प्रवाह अधिक वाढतो आणि निसर्गाचे सौंदर्य आणखीनच खुलतं. आम्ही पावसानंतरच आलो होतो, जेमतेम ऑगस्टमध्ये, आणि हे जे निसर्गाचं सौंदर्य बघून आम्ही थक्क झालो. गारंबी गावाच्या परिसरात नैसर्गिक गोड्या पाण्याचे झरे पाहायला मिळतात. या झऱ्यामुळे येथे निसर्ग नेहमी आपल्याला ताजा आणि हिरवागार दिसतो. स्वच्छ पाणी आहे, सुंदर पाणी आहे. एक अर्ध्या दिवसाची सहल सहज होऊ शकते. मनाला भुरळ घालणारं ठिकाण आहे. मला तर खूपच आवडलं. माझ्या कुटुंबालासुद्धा खूप आवडलं. शांत ठिकाण, सुंदर ठिकाण.